गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळ सकाळी मी चाललो आहे रिसोर्टला. तुमची वहिनी म्हणजेच माधवी गेली होती मित्रांनो तिच्या माहेरी, तर आज तिला घ्यायला जायचं होतं म्हणून आपण सकाळी सकाळी निघालो आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर का दिसत असेल तर हा बघा पावसाचं वातावरण. आणि हा मित्रांनो, एक विशेष गोष्ट म्हणजे माहिती आहे का, मी पहिल्यांदा एकटा चाललो आहे रिसोर्टला माधवीच्या घरी तिला आणायला. वन डे रिटर्नचा टूर आहे मित्रांनो आपला. मी नेहमीसारखं लेट झालो आहे आज पण. ओके, ॲक्च्युली सांगायचं झालं तर काही प्लॅन होताच ना आजचा, अचानक प्लॅन ठरला म्हणून निघालो. फक्त 15 मिनटात प्लॅन झाला आहे मित्रांनो. मी ब्रेकफास्ट करत होतो आणि ब्रेकफास्ट करता करता अचानक प्लॅन झाला की चला जाऊ आज माधवीला आणायला. तसं तर म्हणजे जायचंच होतं तिला घ्यायला, पण अजून फिक्स नाही होतं कधी जायचं. तर अचानक काय माहिती काय झालं तर म्हटलं चलो जाएंगे फिर लेंगे को. रिसोड जे आहे ना मित्रांनो, विदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये पडते आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवरती आहे. रिसोडवरनं हिंगोली जिल्हा पण मला वाटतं काहीतरी 32-33 किलोमीटर आहे मे बी. आणि आपल्या इथून जायला तिकडे 3 रस्ते आहे. एक बुलढाणा मेकर मार्गे, एक अकोला मार्गे आणि एक आतमधून रस्ता आहे कोणता तरी, मी ते तुम्हाला मॅपवर दाखवतो. अकोला मार्गे जो रस्ता आहे ना मित्रांनो, तो 220 किलोमीटरचा आहे. आणि हा जो मधला रस्ता आहे ना याच्याहून मित्रांनो 183 किलोमीटर आहे. आणि बुलढाण्याकडनं अजून थोडं जवळ आहे, मे बी मला वाटतं काहीतरी 170 का काहीतरी किलोमीटर आहे. पण विषय असा आहे की अकोल्याकडचा जो रस्ता आहे मित्रांनो, तो डायरेक्ट 4 लेन आहे. त्याच्याने जाणं परवडते. एक तुमचं 20-37 किलोमीटरचं अंतर वाढते. 37 किती झाले बाई, 30 60 70 आणि ते 74 किलोमीटरचं अंतर वाढून जाते. तो 4 लेन आहे, त्याच्यानं जाणं इझी असते. टाईम थोडा लागतो, 3.5 तास लागतात त्या रस्त्याने. आणि हा जो मधला रस्ता आहे ना 183 किलोमीटरचा, हा सिंगल रोड आहे मित्रांनो. बाकी ह्या रस्त्याने एक नंबर सिनेरी आहे. तर आता मी विचार करतो आहे की त्याच रस्त्याने जायचं. तर बघू काय करायचं आता. तर बुलढाण्याकडून तर काही जायचं नाही मला. मित्रांनो, पेट्रोल भरून घेऊ गाडीमध्ये. पहिला टोल आहे मित्रांनो. पेट्रोल पंपानंतरच मित्रांनो लगेच आपलं मलकापूरच्या जवळ हा टोल लागतो पहिला. आणि हो मित्रांनो, मी पहिल्यांदा एकटा चाललो आहे कार घेऊन इतक्या लांब. ओके, आतापर्यंत आपण मुंबईला गेले पण सोबत कोणी होतं. आता पहिल्यांदा एकटा चाललो आहे मी. 220 किलोमीटर. मी जमलं तर अकोल्याकडनंच जाईल मित्रांनो, कारण तो रस्ता 4 लेन आहे, मग काही ताण नाही आहेत. पण अजून बी डिसाईड केलं नाही मी प्रॉपर. बघू काय, अजून तो वेळ आहे डिसाईड करायला. 100 किलोमीटर लांब आहे अजून. आणि हा मलकापूर बायपास आहे मित्रांनो. आधी पण आपल्याला जर का खामगाव, शेगाव किंवा इकडे पुढे जायचं असलं ना मित्रांनो, अकोला वगैरे, तर काही मलकापूरमध्ये जायची गरज नव्हती पडत. हा ऑलरेडी बायपास होता. फरक एवढाच आहे की फक्त सिंगल रस्ता होता, आता 4 लेन झाला आहे. ओके, अकोला 83 किलोमीटर आहे मित्रांनो इथून. नांदुरा बायपास. ओके, तुम्ही इथून जर गेले ना मित्रांनो या सर्व्हिस रोडनं, तर नांदुऱ्याला जाता. आधी जेव्हा 4 लेन नव्हता झाला मित्रांनो, तेव्हा नांदुरा सिटीतून जावं लागत होतं आपल्याला. तर मित्रांनो, आता खामगाववर आला आहे 23 किलोमीटर. आणि खामगाव गेल्यावर आपल्याला डिसाईड करायचं आहे अकोला साईडने जायचं की आतमधल्या रस्त्याने जायचं मेकर रोडनं. मित्रांनो, जर का तुम्हाला माझ्या राईट साईडला दिसत असेल कदाचित, तर हे खामगाव आहे. आणि आपण आता चाललो आहे बायपास. इथून बायपास 14 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला डिसाईड करायचं आहे की अकोला साईडने जायचं की मेकर साईडने जायचं. आपण ऑलमोस्ट आता खामगाव क्रॉसच करूया. ओके मित्रांनो, तर हे 2 रस्ते. आता मी तुम्हाला सांगतो या 2 रस्त्याचा काय हिशोब आहे. तर मित्रांनो, आपण जर का आता डायरेक्ट सरळ गेलो अकोला साईडनं, तर इथून 145 किलोमीटर आहे रिसोड. आणि खालून जर का गेलो आपण मेकर साईडनं, तर 112 किलोमीटर आहे. आणि टायमिंगचा फरक फक्त 2 मिनटाचा आहे मित्रांनो. जर का आपण मेकरकडनं गेलं तर 2.25 मिनटं लागत आहे. आणि अकोला साईडनं 4 लेननं जर का गेलं तर 2.23 मिनटं लागत आहे. म्हणजे फक्त 2 मिनटाचा टायमिंगचा फरक आहे. फरक कुठे, फक्त किलोमीटरचा. तर कमीत कमी मित्रांनो 33 किलोमीटरचा फरक पडतो. आणि दोघं साईडनं 66 किलोमीटरचा फरक पडतो.
आणि सगळ्यात विशेष म्हणजे ह्या रस्त्याने टोल पण नाही आहे, तर भरपूर गोष्टीचा आपला फायदा आहे या रस्त्याचा. हा रस्ता पण चांगलाच, सिंगल रस्ता आहे तरी पण चांगलाच आहे. ओके, इथून परत एक लेफ्ट घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला, आणि हा सरळ जो रस्ता आहे ना हा जातो डायरेक्ट कोलकाता. तर मित्रांनो आता आपण लागलोय मेहकर रस्त्याने. म्हटलं थोडं पाणी पिऊन घेऊ. सिंगल रोड आहे मित्रांनो हा, सिमेंटवाला. हा रोड जातो डायरेक्ट मित्रांनो मेहकर. ओके, चलो फिर निकलेंगे अभी. सिंगल रस्त्यांचा हा फायदा असतो मित्रांनो की आपल्याला गावाकडचे लोक वगैरे सगळे दिसतात. फोरलेनला काय होते, काहीच दिसत नाही आपल्याला. अकोला हायवेने असे गावं लागतात नाही मित्रांनो, डायरेक्ट फोरलेन तुम्हाला काहीच दिसत नाही, फक्त मोठमोठ्या व्हेकल्स. हे काय त्या रस्त्याने की तुम्हाला म्हणून 2 मिनिटं शिवाय दाखवले या रस्त्याने. म्हणजे असं काही सीन आहे बघा, फोरलेन असं भेटेल का तुम्हाला काही काही थांबवलं त्याला मित्रांनो. आपल्याला मला कसं आहे, इकडून टोल आहे. ओके, टोल बंद आहे मित्रांनो. असा सीन आहे, हा टोल बंद आहे. बंद आहे की चालू आहे काय माहिती. हे बंदच आहे, टोल बंद आहे मित्रांनो हा टोल. तेच म्हटलं मॅपने कसं काय धोका दिला. एक तर बंद आहे मित्रांनो हा टोल, नाही तर चालू झाला नाही आतापर्यंत. रस्ता एक नंबर आहे मित्रांनो, पण हा सिंगल रस्ता आहे तरी एकदम भारी आहे. तेव्हा टर्न विन काय मस्त आहे. मित्रांनो गाडी चालवायला मला असं वाटलं तुम्ही एकटा बोर होईल. हा पण तर लय भारी मजा येते. तरी आपण गाणे वगैरे काही लावले नाही, चाललोय गोष्टी करत मस्त पैकी. एक नंबर रस्ता आहे. अजून तर पुढे जंगल पण आहे. मी याच्या आधी पण गेला मित्रांनो या रस्त्याने एकदा, जेव्हा आम्ही माधवीच्या घरी गेलो होतो ना फर्स्ट टाइम, तेव्हा ह्याच रस्त्याने गेलो. तेव्हा रस्ता होता, पुढे खराब आहे हा रस्ता थोडा, पण पाहू आता जर का झाला असेल चांगला तर. मला वाटतं मेहकरपर्यंत हा रस्ता चांगला आहे. मेहकरच्या पुढे ना रस्त्याचं काम चालू आहे, जवळपास 32 किलोमीटरचा पॅच आहे मित्रांनो. जो खराब आहे का मला वाटतं एक साईड झाली असेल, कारण आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलो होतो ना तेव्हा त्या रस्त्याला पूर्ण असं खोदून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्या रस्त्याने कधीच नाही गेलो. आम्ही अकोला मार्गात गेलो डायरेक्ट फोरलेननी. आता मी पहिल्यांदा झालो एकटा. अजून मित्रांनो परत एक कोणतरी गाव लागलं आहे, माहिती नाही आपल्याला, गावाचे नाव नाही माहिती मित्रांनो. इकडे काय आहे, अटाडी. अटाडी गावाचं नाव आहे मित्रांनो, अटाडी. मेहकर इथून मित्रांनो 52 किलोमीटर आलं फक्त. रस्ता एक नंबर आहे मित्रांनो हा, पण जास्त कॅप्चर पण करता येणार नाही तर मग पूर्ण ब्लॉगच या रस्त्याचा होऊन जाईल. मित्रांनो इकडे देऊळगाव नावाचं गाव आहे, तिथे केळीची बाग आहे. तर मित्रांनो आता इथून चालू होतोय सिंगल रोड. आपला सिमेंटचा रस्ता संपला इथून, आणि आता डांबरी रस्ता आहे मित्रांनो. डांबरी रस्ता, सिंगल रोड आहे, एकदम भारी रोड आहे मित्रांनो. व्ह्यू लय भारी भारी या रस्त्याने. तुम्ही आता नुसते व्ह्यू पहा या रस्त्याची किती भारी आहे.
विचार करतोय मित्रांनो की टाइम लॅप्स मध्ये लिहू का आता घेऊ का हा व्हिडिओ मीच, कारण असा जर काय केला ना हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून आपल्याला टाइम लॅप्स मध्ये घ्यावं लागेल. टाइम कमी असल्यामुळे ना मित्रांनो चांगले चांगले सीन मिस झाले आपल्या हातून. माझ्या लेफ्ट साईडला मग 1 किलोमीटर पाठीमागे इतका सुंदर तलाव आहे ना, काय सांगू. तिकडून येताना जर का आपण लवकर आलो तर आपण नक्की थांबू तिथं, नक्की म्हणजे नक्की. आता काय आपल्याला जायचं आहे मित्रांनो लवकर, कारण ना 12 वाजून गेले. इथंच 2 तासपासून आपण ड्रायव्हिंग करतोय ना, कुठंच आपण स्टॉप घेतला नाही. मस्तपैकी एखादं कोल्ड्रिंक बिल्डिंगचं शॉप पाहून तिथं थांबू मित्रांनो आपण थोडा वेळ. रस्ता 1 नंबर आहे, म्हणूनच आलो आहे मी. तर एक स्पॉट भेटला आपल्याला, तिथं थांबू आपण, बघू काय भेटते तर आता. तर मित्रांनो मी परत गाडीत आलो आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते भेटलं नाही. हा इंग्लिश लाईम लेमन भेटला आहे मित्रांनो. आपण याच्या आधी पण हा पिला आहे. चला आता याच्यानंच काम बघू आपण आपलं. नजारे मित्रांनो या रस्त्यानं एकाहून एक आहे, एक से बडकर एक नजारे. तुम्हाला नुसते पहाड झाडं विडं हेच दिसतील या रस्त्यानं. सगळं ग्रीन ग्रीन जंगलात ग्रीन बस मित्रांनो, इलेक्ट्रिक बस आहे, सगळीकडे चालते. भारी रस्ता आहे मित्रांनो, एक नंबर. कुठेतरी थांबू आपण, कोल्ड्रिंक पिऊ थांबून मस्तपैकी. भूषण असता तर काय मजा आली असती. हा रस्ता, हाच आहे तो रस्ता, एक नंबर आहे रस्ता. त्याला पण टाइम लॅप्स मध्ये नाही घेऊ मित्रांनो, डायरेक्ट घेऊ आपण. काय रस्ता आहे बघा मित्रांनो, जंगल जंगल पता चला आहे. काय मजा येते ना मित्रांनो या रस्त्यानं. गाडी 2 व्हीलर चालवायला इतकी खतरनाक मजा येईल या रस्त्यानं. व्हिडिओ लय लांब होईना, मोठा होईन व्हिडिओ. उद्या आपल्याला काही तिकडून येताना व्हिडिओ शूट करायचा नाही जास्त. हा टर्न वा एकदम ब्लाइंड टर्न. पाऊस नाही आहे मित्रांनो पण या पूर्ण रस्त्यानं. सुपर सुपर. भूषण मिस करेन मित्रांनो या गोष्टीला. त्याला मी बोललो होतो चाल, तो आला नाही मित्रांनो. वा वा एकच नंबर. ओरडा तर भेटेनच मला, काय मजा येते. बाईक रायडिंग करावीच लागेल मित्रांनो आपल्याला ह्या रस्त्यावर. गाडीत बी मजा येतेच आहे. घाट चढतोय पण हा घाट. कोणता घाट आहे काही माहित नाही आपल्याला. मी मॅपवर सर्च करून सांगेन तुम्हाला नंतर, जर का सांगता आलं तर. गाडी आपली कमाल आहे मित्रांनो. डिझायर म्हणता येईल, डिझायर साधी गाडी नाही आहे. आणि घाट पण काही साधा सुद्धा नाही मित्रांनो, सिंगल घाट आहे, सिंगल. स्पॉट भेटत नाही मित्रांनो थांबायला. स्पॉट आता स्पॉट भेटला तर काय मजा येईल. आता हा एक होता पण म्हणतो नंतर खूप वेळानं लक्षात आला. थोडा जरी स्पॉट भेटला ना थांबू आपण तिथं. आता गाडी रिवर्स वगैरे घेऊ आणि थांबू. 5 मिनट तो रुकने का है और हमें जगह मिल गई है. जिसे ढूंढता
बघा मित्रांनो इथे, और इस जंगल में हम अकेले हैं. एक विशेष काय आहे मित्रांनो माहिती आहे का, मुक्ताईनगर पासून तर इथपर्यंत म्हणजे आता मेहकर फक्त इथून 20 किलोमीटर आलं. पावसाचा एक गुण नाहीये, वातावरण आहे एकदम खतरनाक, बाकी पाऊस नाहीये. ऊन वगैरे आपल्याला कुठेच लागलं नाही मित्रांनो. सगळं आभाळच आभाळ आहे मित्रांनो सगळीकडे, नुसतं आभाळ. आणि आपल्या याच्यावर मच्छर मेलं मित्रांनो, हे बघा रेड कलरचं रक्तच रक्त आहे त्याचं बिचाऱ्याचं. तिथं जानेफळ नावाचं गाव आहे मित्रांनो हे कोणतं. इकडे मॅप घेऊन चाललाय मित्रांनो, तिकडे चाललोय आपण आता. हे समोरचा जो ब्रिज दिसतोय ना मित्रांनो, तो आहे समृद्धी हायवे. आणि इथून खालून आपण जाऊ मेहकरला. ऑलमोस्ट मित्रांनो आपण मेहकर पोचलो. मेहकरून आता फक्त आपलं डेस्टिनेशन आहे 32 किलोमीटर. ओके, कंप्लीट 6 महिने झाले मित्रांनो, अजून पण या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही आहे. आणि हा असा थोडासा म्हणजे 10 किलोमीटरचा रस्ता थोडा खराब आहे. आपल्याला विचार करावा लागला तर इकडूनच यायचं की आपण अकोल्याहून जायचं ते जाताना. बघू आपण काय करायचं. ह्या रस्त्याचं जेव्हा काम कंप्लीट होईल ना माहिती पडेल ना की काम कंप्लीट झालं आहे 32 किलोमीटरचा. सगळ्यात जास्त जर का डोकं पण या रस्त्यानं फिरवलं असेल ना मित्रांनो, 32 किलोमीटरचा हा रस्ता मित्रांनो डोक्यात गेला आहे माझ्या डायरेक्ट. जाताना आपण पातूर मार्गे जाऊ, मीन्स अकोला बायपास. काही फरक पडत नाही 20-30 किलोमीटरना, पण बोगस आहे हा रस्ता. ओके मित्रांनो, रिसोड पोचलो मी आता. ऑलमोस्ट काय म्हणजे आता माधवीच्या घरापासून एक 5-10 मिनिटं अंतरावर आहे मी. तर मग मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट भेटेल आता माधवीला घेऊन, जेव्हा गाडीत येईल ना इथं तेव्हा. चला जाऊ आता माधवीच्या घरी आपण. गली गली घूमे दिल तुम्हें मेरा भीतर से. हा तलाव आहे मित्रांनो इकडे, आणि माधवी इकडे अटकली आहे. तलाव मी तर येते पण देवा आम्ही जायचे तलावात. माधवीच्या शेतांमध्ये आलोय मित्रांनो आम्ही. इधर से तालाब, इधर से रास्ता, रास्ते पे पानी. खरंच सगळे म्हणतात खोटं नाहीच आहे म्हणे. कसा सरप्राईज वाटला? अचानक भयानक बहुत खतरनाक. इतना खतरनाक की मी थोड्या वेळासाठी ब्लँक झाले. मला वाटलं जॉब करताय तुम्ही. आणि मी खरंच ज्यावेळेस बाहेर गेली ना, गाडी बघितली, गाडीचा नंबर बघितला, निकिता आलेत ते खरंच. निकिता ते खरं म्हटलं हा तिथे गाडी आली, निकिता गाडी बघितली. माझा अवतार माझा अवतार मी चला मग मित्रांनो आता निघालोय आम्ही रिसोडवरनं आपल्या घरी जायला परत. आणि अकोल्यावरनं जायचं आहे आता. भेंडी रस्ता किती खराब आहे, वे टू मुक्ताई ना. आणि खरंच मी बाबांना पण सांगितलं नव्हतं. कोणाला सांगितलं? माझ्या आईला पण कोणालाच नाही माहिती. नाही, फक्त मुक्तानगरला माहिती. मुक्तानगरच्या घरी. बापरे, बाबा म्हणे उद्या येईल तो. ठीक आहे येऊ द्या म्हटलं. त्यांचं रिकाम पण होईल त्यावेळेस येऊ द्या. असं रिकाम पण भयानक माणसाला हार्ट अटॅक येईल. हे आमचं लग्न झालं होतं इकडं काहीच. कल तो 2 महिने होने वाले हैं. अरे हा यार, उद्या 2 महिने होते. 7 आजची 6 आहे. ठिकाण गेला पाठीमागे. अरे माधवी, याच्यातच मजा आहे आयुष्याची. अरे ह्याच्यात मजा आहे, मान्य आहे, पण इतकं भयानक सरप्राईज. घराच्या चौकटीवर कुठे तुम्ही फोन करून मी इथंच आहे. नाही
इथंच आहे. मी बाजूच्या घरात. मी आश्चर्यात पडली ना. मी आधी गेट टोकली, मग दरवाजा टोकला, कोणीच करत नाही. कोणीच घरात नाही. म्हटलं बहिणी मला सरप्राईज भेटते की आता हे? नाही, मी घरीच होती ऍक्च्युली. असं संध्याकाळचा मी चाललं होतं की तुम्ही जर नाही आले असेल तर मग मी आली असती मामी वगैरेकडं. मला पण बोर होतं तिथं, मी राहत नाही जास्त वेळ. बाय बाय. तेव्हा दिसतं तिथं कॅप्चर होता तुम्ही. चलो हमारे साथ. भारी सण बाबा. लहान मुलाच आहेत सगळं. मी मुलगी समजते तिला, बीच मधली वाटेला. असा सरप्राईज भेटलाय ना मित्रांनो माधवीला, खतरनाक टाईपचा. इतका डेंजर सरप्राईज नाही. ऍक्सेप्ट होतं. तुम्हाला प्रश्न नाही पडला? ही माझी बायको आहे. पडला ना. ही माझी बायको आहे. अशी कशी? ही अशी कशी माझी बायको? माहितीये का, चुकी काहीच नाही. मी जस्ट चालली होती त्याच्यामुळं, बाकी काही विषय नव्हता. पाऊस पडून गेला इकडे. फायनली पाऊस भेटला मित्रांनो, पण तो ऑलरेडी पडून गेलाय. आता तो संपायच्या मार्गावर आहे. एंडिंगला भेटलाय तो आपल्याला, एंडिंगला. फायनली धुवाधार पाऊस मित्रांनो. मजा येते का पावसात? भरपूर 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 की भरपेट? भरपूर. एक नंबर पाऊस आहे. मी बोलली होती ना लागेल. खूप आहे पाऊस आला. काली अजिबात. एक नंबर. मजा येते की नाही पावसात? माधवी भालेराव. खूप आवडीचं माझं सीझन आहे ना. थंडी नाही एवढी आवडत, उन्हाळा नाही आवडत, तेवढं पावसाळा आवडतो. फक्त पेट्रोल पंप पाहिजे. नाही. हा पाऊस मुक्ताईनगरपर्यंत पाहिजे डायरेक्ट, मग मजा येईल. मग 4 लेनवर लागलो आपण ना, पाऊस गेला. चालते छोटा छोटा. काय बबल आहे ते. छोटा छोटा. काय भारी व्ह्यू आहे ना. घाटाचा प्रारंभ झालेला आहे. अकोला घाट. अकोलाच ना? हो, अकोला घाट. भारी व्ह्यू आहे हा, एकदम भारी वाटतं. स्पीड ब्रेकर का बरं गेले काय माहिती? स्पीड कमी करायला का? स्पीड कमी करण्यासाठी. अजून जे असे येतात ना घाटामध्ये फोटोशूट करायला, राईड मारायला, अच्छा अच्छा. मग त्याच्यासाठी बिचारे एकुलते एक असतात. गेला का चकला बिचकला ये तो ज्यादा ही डार्क हो गया भाई. डार्क मीन्स मग रियालिटी आहे ती. ये डार्क हो गया. हा व्ह्यू भारी. पहिल्यांदा जीवचं पेट्रोल टाकताय आम्ही. किती वाजता काय माहिती आता. सरळ रस्ता अकोला आणि या सर्व्हिस रोड बाळापूर. बाळापूरपर्यंत सिग्नल रोड आहे आता. 25 किलोमीटरचा फरक पडतो. वाडेगाव तालुका आहे की जिल्हा आहे? तालुकाच असेल. तेच ना मग. साहेब आहे कलेक्शन. अजून संपत नाही. एवढं मोठं गाव आहे का हे? ट्रॅफिक असं आहे या गावात. वाडेगाव. वाडेगाव. गोटाडे ज्वेलर्स. वाडेगाव वाढतच चाललंय अजून. हा वाडेगाव वाढत चाललंय, कमी नाही होत. पाण्याचे 2-2 टाके गजबजलेलं वाटत आहे. अरे केवढासा रस्ता आहे छोटा. काही नाही रस्ता आहे. आणि इथून 4 लेनच लागेल ना मग पुढे गेल्यावर. हा मस्जिद. मला वाटतं आपण मार्केटमधून आलोय.
प्रॉपर सिटीतून आलोय आपण ओके बाळापूर सिटी. चलो ये भी देखने को मिली. अरे अकोला क्रॉस केलं मित्रांनो आम्ही आणि आता डायरेक्ट लागलो हायवेवरती. मुंबई नागपूर हायवे आहे हा माझे. होता मुंबई नागपूर हायवे. मुंबई नागपूर या जायचं का मुंबई? मुंबई जाऊ ना. फायनली मुक्ताईनगर आलं मित्रांनो 3.5 तासानंतर आणि 196 किलोमीटर नंतर. खतरनाक प्रवास झाला आज. मुक्ताईनगर आलं पण लाईट गेली आहे. स्ट्रीट लाईट बंद आहे आज. घरी आलोय मित्रांनो मी आता आणि आजी लागू बनली आहे. गुस्सा आहे मेरे गुस्सा. काय झालं हा? काय नाही. ओके मित्रांनो तर मग आता आलोय मी रूममध्ये आणि चला मग तुम्हाला जर का आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद गुड नाईट अँड बाय. लय मजा आली मित्रांनो आज गाडी चालवायला.